हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. आता सकाळची घाई गडबड होती. आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला. आज ॲडमिट व्हायचं आहे म्हणून सांगितले. त्यामुळे घाई गडबड सगळं आवरून बाहेर पडायचं होतं. आम्हा दोघांनाही मिस्टर आणि मी गाडीवरून जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर गाडी लॉक करेन आणि येताना बसने यायचं आहे म्हणाले. नंतरनं बघूया कोणाला तर गाडी आणायला सांगूया. पण आता आज घाई गडबड होती म्हणून म्हणा लागले आपण टू व्हीलरनंच आपल्या जाऊया. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथला रूमचा टूर मी देत आहे. तर स्पेशल AC रूमच घेतली होती आणि इकडे लिक्विडसुद्धा लावलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडून एक किट मिळालं गेल्या हा जेवणासाठीचा पेशंटसाठीचा टेबल आहे हा. आणि त्यांनी गेल्या आम्हाला किट दिलं. त्यामध्ये ब्रश, पेस्ट, साबण, आपलं शॅम्पू हे सगळं पेशंटसाठी जे जे लागतं ते होतं. TV सुद्धा होता आणि छान सोय होती. असं वाटत नव्हतं की हॉस्पिटलमध्येच आम्ही आहे, कुठल्या तर रेस्टॉरंटमध्ये आहे असा काहीचं लुक ह्या रूमचा होता. इतकी स्वच्छता होती. 1-1.5 दिवस आम्ही होतो, पण किती वेळा तरी फरशी पुसायला क्लिनिंगला होतं. बघा हे किट त्यांनी दिलं पेस्ट, ब्रश वगैरे. उघडून का दाखवत नाही, आता पेस्ट ब्रश काय सगळ्यांना माहीतच आहे. आता असं होतं. म्हणजे सोय सगळी चांगली होती. पाण्याची बॉटलसुद्धा त्यांनी गेल्या दिली होती आणि डास चावू नये म्हणून लिक्विड त्यांच्याकडूनच होतं आणि फक्त इथं बटणं दाबायचे होते. पेला चमचासुद्धा त्यांच्याकडूनच होतं आणि काहीसुद्धा 0 बिल झालं होतं. ACची रूम असून देखील त्याने इन्शुरन्समध्ये सगळं अलाव होतं. आणि ही वॉशरूम आहे इकडे. आता उघडून का दाखवत नाही, रेग्युलर असतं तसं. आता ऑपरेशन वगैरे झालं आहे ह्यांना. अजिबात ऑपरेशन झालं आहे का नाही असं वाटलं सुद्धा नाही. तर इकडे बघा पाण्याची बॉटल, इकडे इन्स्ट्रक्शन्स आहेत. कुणाला कॅन्टीनला सुद्धा फोन केलं की लगेचच नाश्ता, चहा, जेवण सगळं येतं आहे. जागच्या जागी जिथल्या तिथं. आता नाश्ता करण्यासाठी मी खाली आले होते. आता आम्ही घरी पोचलो आहे. हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. माझी आंघोळ झालेली आल्याला मी आंघोळ केली. मिस्टर आता आंघोळ करायलेत. लोटून वगैरे काढलं, भांडीसुद्धा घासलेली आहेत. तर जेवणाला साधंच करायचं आहे, पेशंटसाठी लागणार त्यामुळे. तर इकडे मसुरा मी ठेवलेले आहेत. मुलगासुद्धा म्हणाला अगं कसतर म्हणजे लागलं. 2 दिवस जेवण ती हॉटेलमध्ये दोघेजण सोय केली होती. दोघंजण घरातच होती. सकाळी जायचे, डबे घेऊन यायचे, जेवायचेत घरात. कारण त्यांचं सुटायचं 2ला क्लास. 2ला डबं घेऊन जायचे, परत घरात येऊन डबे जेवत होते. तिथं जेवा म्हणतात नाही म्हणालीत. आणि संध्याकाळचं सुद्धा गावातच तिथेच हॉटेलमध्ये सोय केली ती. ती दोघेजण सकाळ संध्याकाळीच गेलीत. दुसऱ्या दिवशीसुद्धा जाऊन आलीत आणि लोटून वगैरे काढले होते. दिवे ते सगळे लावलं होतं त्यांनी. तर इकडे मला साधंच असा वरण करायचं आहे आणि आपली अख्खा मसुरा साध्या, त्याला कुठलं वाटण वगैरे काही घालणार नाही. कारण नकोच आहे आपलं पेशंटचं साधंच. नुसता कांदा लसूणवरती फोडणी छान लागते. अशा पण पद्धतीने अख्खा मसुरा विदाऊट मसाल्याचा खूप सुंदर आणि छान झाला होता. कारण जी काही चटणी आहे ती घरगुतीच आहे, घरातली आईने दिलेली कोल्हापुरी चटणी. त्यामुळे धने, जिरेपूड सगळं त्यामध्ये आहेच. आता छान असं सिम्पलच वरण केले. आमच्या झाडाचा कढीपत्ता घातलेला आहे ताजा ह्यामध्ये सुद्धा. आता अजून मसुऱ्याला फोडणी द्यायची आहे सिंपल आपली, तीच देत होते. तेलावर कांदा, छान जिरे परतले मस्तपैकी. त्यामध्ये हिंग, चटणी, मीठ घातलं आणि साधं थोडंसं धने जिरे पूड घातलेले आहे. आणि गरम मसाला अजून मी केलेलाच नाही, दाखवलं नाही तुम्हाला. मागच्या व्हिडिओत सांगितलं. आता बघू ह्या 2-3 दिवसात करेन तेव्हा नक्की शेअर करेन. तीसुद्धा वेगळ्या पद्धतीने करणार आहे, ती पण दाखवेन. छान असा अख्खा मसुरा करते आणि एवढी छान सोय बघून मला हॉस्पिटल सोडू वाटत नव्हतं. कसं तर होत होतं हॉस्पिटल सोडताना. छान 2 दिवस कसे गेले काही कळलं, म्हणजे 1.5 दिवस तरी कसं गेलं काही कळलं सुद्धा नाही. कुठल्या तरी एका रेस्टॉरंटमधला सगळा फील येत होता. असं कुठलंही म्हणजे काही त्रास असा झाला नाही. रिव्ह्यूसुद्धा छानच आम्ही दिले. त्यामुळे मला तर फार आवडलं. मिस्टरांची एवढी छान सोय त्यांनी केली होती त्यामुळे. आणि बागेमध्ये फुलंसुद्धा आली होती. आम्ही 2 दिवस नसल्यामुळे भरपूर फुले उमललेली आहेत. आल्याबरोबर असा लुक बघितल्यानंतर तर एकदम मन हेच झालं, फ्रेशच झालं. छान
वाटली फुलं बघून एखाद्या गार्डनमध्ये आल्यासारखं. मिस्टरांना सुद्धा आनंद वाटला एवढी छान छान फुलं आलेली बघून. तर इकडे बघा चाफ्याचा नेहमीचं बारमाही हा चाफा आहे. फुलं मोठी मोठी आलेली आहेत आणि इकडे तगारीची सुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत पांढरी पांढरी बघून मन शांतच झालं. पांढरा रंग हा शांततेचा आहे त्यामुळे. आणि इकडे बघा हे बेगम बहारचं, इकडे लिलीचं सुद्धा आलेलं आहे. आणि इकडे जास्वंदाचं बघा 2 कलरमध्ये आणि पांढरा असा जास्वंद तर बघून खूप छान वाटत होतं. बघा किती सुंदर ॲक्च्युलीमध्ये खरोखर छान दिसत होती ती फुलं. बघताना कॅमेऱ्यातनं बघण्यापेक्षा प्रत्यक्षात खूप खूप छान वाटत होतं. वातावरण मस्तच वाटत होतं, फिलिंग छान येत होतं. गार्डनचं बघितल्यानंतर मला आतली कामं दिसायला लागली डोळ्यासमोर. म्हटलं चला आज जाऊया, आपली कामं राहिली आणि हे बघत बसले असं वाटलं मला. पण थोडंसं बघितलं की फ्रेश पण वाटतं, कामाला एक हुरूप येतो. आता हे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ ॲक्च्युली. त्यामध्ये मी नाश्त्याला छान असं उपीट केलं होतं. आता नाश्ता तर नेहमी असतोच आणि तिथे पण पेशंटला नाश्ता इडली आलेला होता आणि मी सुद्धा नाश्त्याला तिथे इडलीच खाल्ली होती. आमच्या घरी तर मात्र नेहमी पोहे, शिरा, उपीट हेच डेलीचा नाश्ता आहे. तोच मी तुमच्यावर शेअर करत होते. मी आता उभेच थोडंसं चाकून बघत होते कसा झाला आहे बघूया. खूप छान झाला होता, मऊसूत. मला तर लय आवडला. म्हणजे लगेचच मुलाला सुद्धा देऊया, त्याला सुद्धा देऊन आले नाश्ता करायला. थोडं झाकून ठेवलं मिस्टरांची आंघोळ होईपर्यंत. वाफसुद्धा निघेल म्हटलं. आता ही कपडे भरपूर 2-3 दिवसाची, कारण त्या दिवशी तसेच धुणं न धुता मी गेले. परत दुसऱ्या दिवशी पण तसंच पडलं आणि आजचा आहे हा 3रा दिवस. त्यामुळे सगळं धुणं मी धुवून टाकलं होतं. हातानेच वरती वाळत घातलं होतं, ते आता जाऊन घेऊन आले. सगळ्या कपड्यांच्या घड्यासुद्धा मारल्या. म्हटले जिथल्या तिथं ठेवलं की बरं असतं. 3 दिवस नव्हते पण धुणंच तेवढं जास्त पडलं होतं. भांडी काय पडलेली नव्हते कारण मुलंही बाहेरच होती आणि त्यामुळे इतकी काय पडायला नव्हती. पण धुणं मात्र भरपूर होतं घरातलं मुलांचं. कारण रेग्युलरची टावेल आम्ही रोजच धुतो आणि जे काय असेल ते रोजची जी काय वापरलेली कपडे रोजच्या रोज धुतो. त्यामुळे ही भरपूर कपडे पडतात आमची. कारण टॉवेल आणि जी काही इंची कपडे आणि रेग्युलरचे कपडे माझीसुद्धा डबल असतो. कारण धुणं धुतल्यानंतर मी रोजच चेंज करते ड्रेस, त्यामुळे माझा डबल पडतो असं होतं आहे. आणि दवाखान्यातलं तर काय वापरलंच नव्हतं, तिथंच सगळं अंथरून पांघरून होतं, त्यामुळे काही लागलंच नाही. त्यांचीच सगळी सोय त्यांनीच केली असल्यामुळे काय तिथलं काय नाही आहे. धुयाचं हे घरचंच होतं, ते धुतलं. आणि मला आता 4चा चहा करायचा होता. आता सगळ्यांना ठेवला आज चहा, कारण काल बहीण पण बघायला आली होती. तिने बटर टोस्ट मोठे मोठे आणलेले हे चांगल्यातले. त्यामुळे मुलं म्हणाले आम्हाला पण ते खायचं आहे, म्हणून चौघांना पण चहा ठेवला इथे छान असा 4च्या टायमिंगला. आणि मिस्टरांची छान झोप झालाय, छान जेवण, छान नाश्ता रेग्युलर असतो. त्यांनी डाएट प्लॅनसुद्धा त्यांच्याकडून दिलेला आहे. आता थोडंसं माझं बारीक मीठ संपलं होतं, म्हटलं ते सुद्धा काढूया. हे बरणी घासून 2-3 दिवस झाली होती, म्हटलं आता ते पण काढून ठेवा. असं बारीक सारीक ही कामं राहतातच आपली सगळ्यांच्याच किचनमधली. काय संपलं की लगेच तेवढंच घासायचं, भरून ठेवायचं आणि कधी तर सगळंच रिकामं करायचं आणि सगळेच डबे घासायचे. हे तर सगळ्यांच्या घरी असतंच. तेच माझंसुद्धा डेली रुटीन चालू होतं. आणि जी काय क्लेम प्रोसेस होती ती एवढी छान होती. एकदम 3 दिवसात क्लेम सेटल झाला आणि सगळे पैसे म्हणजे काहीच पैसे द्यायला लागले नाही. सगळे रिमूव्ह झाल्यासारखे झाले पैसे आमचे. त्यामुळे काही कसलंही टेन्शन नाही. मिस्टर एकदम खुश होते. असली झंझट नव्हती, कसली क्लेमची काही तक्रार नव्हती. इतर ठिकाणी कसं इन्शुरन्सचा क्लेम असतात, हेल्थ इन्शुरन्सचे, तिथं भरपूर झिकझिक रिकरिक असते. इथं काहीसुद्धा केलं नाही. त्यांनी ॲप डाउनलोड करायला लावला, त्याच्यावरती ते सगळं केलं त्यांनी आणि छान झाली प्रोसेस आणि आम्हाला पण आनंद वाटला. असंच आता इथून पुढे त्याच दवाखान्यात काय झालं तर जायचं असं चाललं होतं आमचं. केवढी छान ट्रीटमेंट मिळाली. तर इथेच व्लॉग थांबवते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.